नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। मुंबई उच्च न्यायालयामार्फत जी भरती आलेली त्याच्यापैकी एक महत्त्वाचं पद ज्याच्यासाठी 7वी पास उमेदवार अर्ज करू शकतात ते म्हणजे आपलं शिपाईचं पद। आता खूप सारे विद्यार्थी विचारत होते की सर शिपाई या पदाला पगार किती मिळतो आणि मेन त्यांचा हाच प्रश्न होता, इन हँड सॅलरी किती। त्यासोबतच एक जोडून प्रश्न आहे की 3 ठिकाणी आपल्याला फॉर्म भरायचे आहेत, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर। त्या तिघांपैकी सगळ्यात जास्त वेतन कोणत्या शहरात मिळेल? तुम्ही जर समजा मुंबईला राहिले तर किती वेतन मिळेल, छत्रपती संभाजीनगरला किती वेतन मिळेल आणि नागपूरला किती तुमचा पगार मिळणार आहे। तर या सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला आज विथ डिटेल सगळ्या काही गोष्टी मी एक्सप्लेन करणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। असा व्हिडिओ तुम्ही YouTubeला आतापर्यंत पाहिलाच नसेल, कारण की याच्यामध्ये जे सॅलरीचे एक एक कंपोनेंट एक एक घटक आहेत मी ते सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या शिपाई आणि लिपिक या दोन्ही पदांसाठीच्या आपली ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच तुमच्यासाठी अवेलेबल आहे, आजच जॉईन करा। आणि शिपाईची जी 199 फीज आहे तर ती लवकर जॉईन करा, कारण की ही ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठीच आहे, नंतर तुम्हाला ही ऑफर जी आहे तर ती चेंज झालेली दिसेल, म्हणून तुम्ही हे आजच जॉईन करून ठेवा। त्यासोबतच मित्रांनो PYQ विश्लेषणाची बॅच फक्त 1 रुपयात, आणि या 1 रुपयात तुम्हाला शिपाई आणि लिपिकच्या ज्या काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या प्रश्नपत्रिका चांगल्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला वाचता येतील, डाउनलोड करता येतील, त्यांचा झेरॉक्स काढता येणार आहे। त्यासोबतच त्या प्रत्येक प्रश्नाचं व्हिडिओ स्पष्टीकरण तुम्हाला मिळणार आहे, अभ्यासक्रमाचं डिटेल विश्लेषण त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे। या सगळ्या काही गोष्टी फक्त तुम्हाला 1 रुपयात मिळणार आहे, म्हणून तुम्ही ही बॅच जॉईन करून ठेवा। हा 1 रुपयाची ऑफर फक्त पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी असणार आहे, नंतर ही बॅचची प्राइस 99 रुपये जे आहेत तर ते करण्यात येईल। या सर्व काही गोष्टी करण्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय। काही समस्या असल्यास या नंबरला तुम्ही कॉल करू शकता। आता शिपाईच्या जर पाहिलं तर एवढ्या सगळ्या रिक्त जागा आहेत, आणि शिपाईची वेतन श्रेणी किती ते आपण पाहूया। बघा, S3 ची वेतन श्रेणी आहे, ज्या अंतर्गत 16,600, 52,400 एवढे वेतन मिळतात। मग खूप साऱ्या लोकांना काय वाटलं की अरे फक्त 16,600 रुपये वेतन मिळतं, म्हणजे खूप सारे आमच्याकडे देखील ऑफलाईन इन्क्वायरी झाल्या, त्याच्यामध्ये सर 16,000 साठी मी कशाला अप्लाय करू? तरी 16,000 रक्कम नाही मित्रांनो, ही रक्कम जास्त आहे, मी तुम्हाला आता एक्सप्लेन करतो। सगळ्यात आधी लक्षात घ्या की तुमचा जो पे बँड आहे तर तो 16,600 ते 52,400। तर हे काय असतं मित्रांनो, लक्षात घ्या। पहिल्या वर्षी तुम्ही जेव्हा जॉईनिंग होतात तेव्हा तुम्हाला बेसिक पे काय म्हणतात मित्रांनो, त्याला मूळ वेतन म्हणतात। काय मूळ वेतन? तुमचं मूळ वेतन किती आहे? 16,600। हा पहिला वर्ष, हे पहिल्या वर्ष, हे दुसरं वर्ष। या दुसऱ्या वर्षात तुमचं मूळ वेतन वाढतं, ते किती होतं? 17,100। तिसऱ्या वर्षी 17,600, 18,100, 18,600, 19,200, 19,800, 20,400, 21,000, 21,600। आणि हे फिक्स असतं मित्रांनो, म्हणून लोक गव्हर्नमेंट जॉब काय करतात की गव्हर्नमेंटमध्ये इन्क्रीमेंट ऑटोमॅटिक होते, त्याला काही तुम्ही फार एक्सलंट काम केलं पाहिजे असं काही नसतं कॉर्पोरेट सारखं। तरी दरवर्षी वेतन वाढ म्हणतात त्याला, ही दरवर्षी वेतन वाढ होत असते। आता ज्याची जशी जॉईनिंग असते ना त्या पद्धतीची होते, काहींची जुलैमध्ये वेतन वाढ होते आणि काहींची जानेवारीमध्ये आय थिंक वेतन वाढ होते। तर असे पर्याय असतात, पण तो विषय सोडून द्या। पण दरवर्षी तुमची ही फिक्स वेतन वाढ जी आहे तर ती होत असते। आणि जेव्हा तुम्ही 40व्या वर्षी जातात तर त्यावेळी तुमचं जे बेसिक पे मूळ वेतन असतं तर ते 52,400 होतं मित्रांनो। मग तुम्ही म्हणाल की सर फक्त पहिल्या वर्षी 16,600 मिळेल का? नाही, फक्त हे मी काय सांगितलं, मूळ वेतन सांगितलं, कारण की मूळ वेतनाला अनुसारूपच बाकीचे सगळे कॅल्क्युलेशन आपल्याला करावे लागतात। आता पुढचं जे आहे ना, ट्रान्सपोर्ट अलाउन्स पण तुम्हाला मिळतो, पण हा ट्रान्सपोर्ट अलाउन्स शहरानुसार वेगळा असतो। फॉर एक्झाम्पल, जर तुमची वेतन श्रेणी S1 ते S6 असेल, परंतु आपली वेतन श्रेणी किती मित्रांनो, इथं S3 आहे। S3 असल्यामुळे आपल्याला 1,000 रुपये मिळतील मुंबईसाठी, नागपूरसाठी आणि लक्षात घ्या पुणेसाठी। परंतु छत्रपती संभाजीनगर इथं आपल्याला 675 रुपये जे आहेत तर ते मिळतील, हे लक्षात घ्या। मुंबई, नागपूर, पुणे यांच्यासाठी 1,000 रुपये ट्रान्सपोर्ट अलाउन्स मिळतो, परंतु छत्रपती संभाजीनगरसाठी आपल्याला फक्त 675 रुपये एवढा अलाउन्स जे आहे तर तो मिळणार आहे, हे लक्षात घ्या। म्हणून सॅलरीमध्ये फरक मिळतो। त्याच पद्धतीने सिटीमध्ये फरक आहे मित्रांनो, मुंबई जी आहे ना तर ती X या दर्जाच्या सिटीमध्ये येते, आणि Y याच्यामध्ये आपलं नागपूर येतं, आणि संभाजीनगर तर हे Y दर्जाच्या सिटीमध्ये येतं। आता Y दर्जाच्या सिटीमध्ये असल्यामुळे काय फरक पडतो, लक्षात घ्या। X वर्गाच्या ज्या सिटी आहेत तर त्यांना 30% HRA मिळतो, HRA। मग 30% कशाचे असतो मित्रांनो? मूळ वेतनाच्या 30%। फॉर एक्झाम्पल, मूळ वेतन 100 रुपये तर 30% म्हणजे काय, 30 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा मिळतात, म्हणजे असे तुमचे 130 रुपये झाले। त्याच पद्धतीने 16,600 जे आहे, या 16,600च्या 30% तुम्हाला जी काही अमाऊंट असते तर ती अमाऊंट एक्स्ट्रा तुमच्या पगारात ऍड होते। परंतु Y सिटीसाठी फक्त 20%, ज्याच्यामध्ये आपलं नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर आहे, म्हणून सिटीनुसार पगारात तुम्हाला फरक बघायला मिळतो। पुढचं जे आहे ना तर ते असतं पेन्शन, ज्याला म्हणतात DCPS, डिफाइंड कॉन्ट्रीब्युशन पेन्शन स्कीम असते। याच्यामध्ये तुमच्या पगारातून 10% रक्कम कपात केली जाते आणि गव्हर्नमेंट 14% रक्कम ही तुम्हाला देत असतं। अशा पद्धतीने तुमचं पेन्शन हे बनत असतं। त्याच्यानंतर महागाई भत्ता हा सगळ्यात महत्त्वाचा मित्रांनो, कारण की याच्याच आधारे तुमचं पेमेंट खऱ्या अर्थाने वाढतं। दर वर्षातून 2दा
जानेवारीमध्ये आणि जुलैमध्ये दोनदा वेतन वाढ होत असते तुमची महागाई भत्त्याची, आणि केंद्र सरकार जेवढी वाढ करतं तेवढंच राज्य शासनाला करावं लागतं, आणि राज्य शासन याच्या संबंधीचा गॅजेट प्रकाशित करतं. सध्या जर पाहायला गेलं तर हा 58% आहे मित्रांनो, 58% कशाच्या? तुमच्या मूळ वेतनाच्या. म्हणजे या 16,600च्या आणखी तुम्ही 58% करा, म्हणजे तुम्हाला ते बघायला मिळेल की किती वेतन तुम्हाला जे आहे तर ते एक्स्ट्रा मिळतं मित्रांनो. ठीक आहे. पुढे एक ग्रुप इन्शुरन्स स्कीम असते मित्रांनो, एक इन्शुरन्स असतो, मग त्याची रक्कम तुमच्या पगारातून कपात केली जाते. आता शिपाई जे पद आहे ना तर ते गड्डचं पद आहे, मग त्याच्यात 240 रुपये कपात होतील. परंतु क्लर्कचं जे पद आहे ना तर ते ग्रुप सीचं पद आहे, त्याच्यामध्ये 360 रुपये तुमचे कपात होतील मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. आणि त्यासोबत तुमचं पद कोणते असो, तुमच्या पगारातून 1 रुपया कपात केला जातो, तो असतो स्टॅम्प रेव्हेन्यूचा. स्टॅम्प रेव्हेन्यूचा 1 रुपया तुमच्याकडनं कपात केला जातो. आता तुम्हाला शिपाईसाठी तुमचं मूळ वेतन जे आहे तर ते त्याचे किती आहे मित्रांनो? 16,600. मग मी तुम्हाला मुंबई शहरमध्ये किती पेमेंट होतं तर ते मी तुम्हाला आता कॅल्क्युलेट करून दाखवतो. सगळं 16,600 आहे. मग लक्षात घ्या 16,600च्या 58% डिअरनेस अलाउन्स म्हणजे काय? महागाई भत्ता म्हणायचं याला. काय म्हणायचं याला? महागाई भत्ता. महागाई भत्ता किती झाला? 9,628 झाला. HRA ज्याला म्हणतात घर भाडे भत्ता, घर भाडे हा 30% आहे. 30% कशाच्या? 16,600च्या. हा किती मिळेल? 4,980. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट अलाउन्सेस 1,000 रुपये, कारण की मुंबईमध्ये राहतात तुम्ही. हा DCPS हे गव्हर्नमेंट देतं तुम्हाला. किती देतं? 3,672. मग तुमचं वेतन किती होतं मुंबईमध्ये? 35,880 रुपये हे वेतन येतं. एवढं वेतन येतं तुम्हाला, एवढं पगार असतो तुमचा. किती? 35,880. परंतु सरकार पूर्ण पगार देतो का? तर नाही. सरकार काहीतरी पैशांची कपात करते. काय करते? लक्षात घ्या. DCPS तुमच्या पगारातनं 10% कपात केली जाते, जवळपास 2,623 रुपये. त्याच्यानंतर जे DCPS मागे दिलं होतं ते पुन्हा इथून घेतलं जातं 3,672. ग्रुप इन्शुरन्सचे 240 रुपये. हा प्रोफेशनल टॅक्स असतो, व्यवसाय कर असतो. मे बी आय थिंक माझ्या माहितीप्रमाणे महिलांना हा टॅक्स लागत नाही. ओके, 200 रुपये असतो. स्टॅम्प रेव्हेन्यूचा 1 रुपया असतो, आणि ग्रुप इन्शुरन्सचे 240. असे तुमच्या पगारातून 6,736 रुपये कपात केले जातात. आणि टोटल तुम्हाला इन हँड रक्कम किती येते मित्रांनो? 29,144 रुपये. म्हणजे जवळपास तुमचे 30,000 रुपये इन हँड तुम्हाला इथं वेतन जे आहे तर ते इथं मिळत असतं. हे लक्षात घ्या. कुठं? मुंबई या शहरात आपण पाहायला मिळतो. पण मित्रांनो हा आत्ताचा व्हिडिओ आहे. तुम्ही ज्यावेळी जॉईनिंग कराल तर त्यावेळी तुमचा मे बी 8वं वेतन लागलेलं असेल. 8व्या वेतन आयोगात हेच 30,000ची रक्कम तुमची 40 ते 45,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. त्यासोबतच तुमचा DA जो आहे तर तो वाढून जाईल तोपर्यंत. त्याच्यानंतर तुमची सॅलरी रेंज तर ती देखील वाढण्याची शक्यता आहे, HRA वाढण्याची शक्यता आहे. म्हणून आता ज्या सिच्युएशनला जर कोणी क्लर्क म्हणून असेल, कोणी शिपाई म्हणून असेल तर 30,000 रुपये तो मुंबईत रक्कम घेत असेल. मग वरची ही जी रक्कम कपात होते ना तर ती पेन्शन मध्ये जाते मित्रांनो. त्याची जे काही रक्कम कपात होते, फॉर एक्झाम्पल 35,000 होती आणि त्याला भेटली 30,000. याच्यात जी काही रक्कम कपात झाली ना तर ती प्रामुख्याने त्याच्या पेन्शन फंड मध्ये जाते, त्याला ती परत भेटते. पण कधी? नोकरीची सेवा पूर्ण झाल्यावरच. हे लक्षात घ्या. म्हणून जर कोणी विचारलं शिपाईची मुंबई किती? 30,000 रुपये. आता मी तुम्हाला नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर यांचं कॅल्क्युलेशन दाखवतो. बघा, मूळ वेतन सारखंच असतं 16,600. आता याचे 58% सारखे, परंतु इथं 20% HRA. लक्षात घ्या. मग तिथं किती रक्कम झाली? 3,320. ट्रान्सपोर्ट अलाउन्स मी इथं 1,000 रुपये पकडलेला आहे. DCPS हे एवढं कॅल्क्युलेशन तुमची टोटल 34,220 रुपये टोटल झाली. त्याच्यानंतर तुमची कपात किती केली जाणार आहे? 6,636 रुपये. ओके, ते सारखंच असणार आहे. आणि इथं वेतन किती मिळणार आहे? लक्षात घ्या. 27,484 रुपये, म्हणजे 27,500 मी पकडूया. तर एवढं तुमचं वेतन नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये राहणार आहे. जर बघायला गेलं तर जवळपास 3,000 रुपयाचा तुमचा 2,500 ते 3,000 रुपयांचा गॅप पडतो मुंबई आणि नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये. पण एक मुद्दा लक्षात घ्या, मुंबईमध्ये राहण्याचा खर्च जास्त आहे. म्हणून जर वाटत असेल 3,000 रुपये एक्स्ट्रा मिळतात पण तिथं भाड्यासाठी तुम्हाला 10,000 रुपये द्यावे लागतील, तर ती एक गोष्ट इथं लक्षात ठेवण्यासारखी मित्रांनो. म्हणूनच हा पगारामध्ये डिफरन्स आहे. खूप सारे विद्यार्थी विचारत होते किती पगार इन हँड भेटतो काय, तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. एवढी डिटेल माहिती तुम्ही काही युट्यूबवर आतापर्यंत पाहिली नसेल आणि तुम्हाला वाटलं की या व्हिडिओच्या माध्यमातून मला काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या, काही चांगल्या गोष्टी माहित झाल्या, तर कमेंटमध्ये मला नक्की तुमचा पुढचा टॉपिक लिहून पाठवा आणि आजचा टॉपिक कसा वाटला हे देखील सांगा. आणि जे लोक बॅच जॉईन करणार असतील तर त्यांच्यासाठी सध्या आपल्या क्रिसमसची ऑफर पण सुरू होते मित्रांनो. तर त्याच्या संदर्भातील देखील तुम्हाला तो कोड जो आहे तर तो आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर बघायला मिळणार आहे. त्यासोबतच ही 1 रुपयाची बॅच आतापर्यंत बऱ्याच उमेदवारांनी जॉईन केली, तर तुम्ही देखील ही बॅच जॉईन करून घ्या. जे कोणी व्हिडिओ पाहत असेल मी त्यांना सांगेल ही बॅच तुम्ही जॉईन करा, तुम्हाला खूप चांगला फायदा जो आहे तर तो इथं होणारच आहे. त्यासोबतच इग्नाइट अकॅडमीचे कोर्सेस आता विविध प्लॅटफॉर्मवर जे आहेत तर ते उपलब्ध आहेत. जसे की उदाहरणार्थ आता आपण शालेय स्पर्धा परीक्षा देखील सुरू केलेल्या आहेत. नवोदय आहे, लॉ आहे, बँकिंग आहे, कृषी भरती, पोलीस भरती, तलाठी भरती इत्यादी परीक्षांची देखील आपण तयारी करून घेत असतो. तर भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.